सुशीलाबाई आणि राधाबाई या दोघी शेजारी शेजारी राहत असत. दोघींच्याही घरी गायी होत्या. गायींचे दूध तूप विकून त्या आपली गुजराण करायच्या. एक दिवस दोघींचे कडाक्याचे भांडण झाले. मग दोघीही न्याय मागण्यासाठी राजाकडे आल्या. राजाने आपल्या प्रधानाला या संपूर्ण प्रकरणाचा न्यायनिवाडा करायला सांगितला. राधाबाई म्हणाल्या, महाराज, या सुशीलाबाईंनी मागच्या महिन्यामध्ये माझ्याकडून 1 किलो तूप उसनं घेतलं होतं. आता मी परत त्यांच्याकडे मागितलं तर ते म्हणतात की मी तुझ्याकडून तूप घेतलंच नाही. ते ऐकून सुशीलाबाई म्हणाल्या, मुळीच नाही महाराज, राधाबाई खोटं बोलत आहेत. यांच्याकडे फक्त 2च गायी आहेत आणि माझ्याकडे 10 गायी आहेत. मी कशाला घेऊ हिच्याकडून उसनं तूप? मला काय करायचं आहे? सुशीलाबाईंचे बोलणे ऐकून राधाबाईंना खूप वाईट वाटले. ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. दुःखी चेहऱ्याने त्या म्हणाल्या, महाराज, एक दिवस सुशीलाबाई माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, माझे गिऱ्हाईक खोळंबलं आहे. तू आता मला 1 किलो तूप दे. 4-5 दिवसामध्ये मी तुला परत करेन. म्हणून मी हिला तूप दिलं. आज 1 महिना झाला तरी हिने तूप परत केलं नाही. नंतर मी खूप वेळा मागण्याचा प्रयत्न केला, परंतु मी तूप तिला दिलंच नाही असंच ती म्हणते आहे. प्रधानजींनी दोघींचेही म्हणणे ऐकून घेतले, परंतु सुशीलाबाई काही तूप घेतल्याचे कबूल करेना. दोघेही आपापले म्हणणे खरे आहे हे म्हणत होत्या. प्रधानजींनी थोडा वेळ विचार केला आणि ते म्हणाले, हे पहा, मी दोघींचेही म्हणणे ऐकून घेतले आहे. या गोष्टीचा मी उद्या निकाल देतो. पण उद्या तुम्ही इथे याल तेव्हा दरबाराच्या पुढील दरवाजाने न येता पाठीमागच्या दरवाजाने या. प्रधानजींच्या म्हणण्याप्रमाणे दोघीही दुसऱ्या दिवशी पाठीमागच्या दरवाजाने आल्या. त्या रस्त्याने खूप चिखल होता, पण सांगितल्याप्रमाणे तिकडून यायचे म्हणून दोघीही चिखलामधूनच आल्या. दरवाजावर आल्यानंतर 2 नोकरांनी तिथे 2 घागरी भरून आणल्या. दोघींना 1-1 घागर दिली आणि म्हणाला, तुमचे पाय चिखलाने भरलेले आहेत. पाय धुण्यासाठी हे पाणी पाठवले आहे. पाय धुवा आणि मगच आतमध्ये या. सुशीलाबाई आणि राधाबाई यांनी आपापले पाय धुतले आणि आतमध्ये आल्या. राधाबाईंनी थोड्या पाण्यात स्वच्छ पाय धुवून पाणी शिल्लक ठेवले होते. याउलट सुशीलाबाईंनी घागरीतले सगळे पाणी संपवूनही पाय स्वच्छ धुतले नव्हते. त्यांच्या पायाला चिखल तसाच राहिला होता. आतमध्ये प्रधानजी बसले होते. त्यांच्यासमोर जाऊन या दोघीही उभ्या राहिल्या. प्रधानजींनी त्या दोघींच्याही पायाचे निरीक्षण केले. राधाबाईंचे पाय स्वच्छ दिसत होते, तर सुशीलाबाईंच्या पायाला चिखल तसाच दिसत होता. प्रधानजी सेवकांना म्हणाले, या दोघींच्याही घागरी आतमध्ये घेऊन या. सेवक त्यांनी पाय धुतलेल्या घागरी आतमध्ये घेऊन आला. प्रधानजींनी त्या दोन्ही घागरीमधील पाणी पाहिले आणि कोणत्या घागरीमधले पाणी कोणी वापरले ते सेवकांनी प्रधानजींना सांगितले. सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर प्रधानजी म्हणाले, सुशीलाबाई, तुम्ही घागरीतलं सगळं पाणी संपवलं तरी तुमचे पाय तसेच चिखलाने भरलेले आहेत. याचा अर्थ तुमचा स्वभाव उधळ्या आहे. तुम्ही निष्काळजी आहात. म्हणजे तुमच्याकडे 10 गायी असूनही तुम्ही त्यांचा नीट उपयोग करत नसणार. त्यामुळे तुमच्याकडच्या एवढ्या गायींचं दूध तुपही तुम्हाला पुरत नसणार. तुम्ही नक्कीच या राधाबाईंकडून तूप उसनं घेतलं असणार. मुकाट्याने त्यांचं दूध त्यांना परत देऊन टाका. प्रधानजींचं बोलणं ऐकून सुशीलाबाईंचा चेहरा चांगला गोरामोरा झाला.
त्यांना आपली चूक मान्य करावीच लागली. पुढील 2च दिवसात राधाबाईंचं घेतलेलं 1 किलो तूप त्यांनी परत केलं.